आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एका आईसाठी तिचं मूल म्हणजे तिचं सर्वस्व असतं. देवांश माझा मान आहे, माझा श्वास आहे. तो त्याला काही झालं असतं ना तर माझा श्वास थांबला असता. देवा, तू अंजलीच्या रूपाने त्याचं आयुष्य वाढवलं. मला अजूनही बिलीव्ह होत नाहीये की माझी एंगेजमेंट झाली आहे आणि आता लवकरच लग्नही होणार आहे. आयुष्यभराची कमिटमेंट असणार आहे अंजलीची आणि माझी. ऑब्व्हियसली ती कमिटमेंट मी पाळेनच, पण मैत्रीच्या कमिटमेंटचं काय आहे? ती का नाही पाळली सईने? आणि माझ्या मनात ही खंत कायम राहणार आहे की सईने माझ्यापासून अंजली तिची बहीण आहे हे लपवलंय. Why, Sai? Why? तू अगदी योग्य वेळी अंजलीला देवांशच्या आयुष्यात पाठवलंस. अंजली एकमेव अशी मुलगी आहे जिच्यामुळे माझ्या देवाचं भलं होईल. तुला तर माहितीच आहे, सई माझी एकमेव मैत्रीण आहे. नो वेट, आहे की होती? नाही नाही सई, प्लीज प्लीज, मला आपली मैत्री खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि मला कुठल्याही परिस्थितीत आपली मैत्री गमवायची नाहीये. मलाही अजिबात नाही आवडत ही लपवाछोपी करायला, पण माझा नाईलाज आहे. तू बाप्पाचा एकदम पर्सनल असिस्टंट आहेस असं ऐकलंय मी. बाप्पापर्यंत थेट बातम्या पोहोचवतोस. पण माझं पण काही म्हणणं आहे, ते बाप्पाला सांगशील? आय नो, सई तुमच्या कानात नेहमीच तिच्या मनातलं काहीतरी सांगत असते, पण माझा एक निरोप आहे तुमच्याकडे तिच्यासाठी. तिला द्याल प्लीज? तिला म्हणावं, तिच्या मनात जे काही आहे, तिने जे काही लपवलंय माझ्यापासून, ते मला येऊन सांगून टाक. मी मित्र आहे ना तिचा, जज नाही करणार तिला, समजून घेईन. प्लीज हा निरोप द्याल तिला तुम्ही माझा? प्लीज द्या. लग्न ठरल्यावर मुलामध्ये बदल होतो हे ऐकून होते मी, पण आज प्रत्यक्षात बघते
कसला बदल? इतक्या वर्षात इतक्या मनापासून देवाकडे काही मागताना कधी बघितलंच नव्हतं मी तुला देवा. तुला जे हवंय ते सगळं मिळू दे. दोघांचा संसार अगदी सुखाचा होऊ दे. सर टीचर, आम्ही सगळ्यांना तुम्हाला खूप मिस केला. मी पण तुम्हा सगळ्यांना खूप मिस करते. पर मला सांग, तू कशी आहेस? तिची तब्येत बरी नाहीये. हो, बिचारीच्या चेहऱ्यावरून कळतंय. फार चेहरा सुकलाय हो तिचा. काय ग, बरं नाही वाटत आहे तुला? हो टीचर. आता काय सांगू मॅडम, मागच्या 1 आठवड्यापासून निकिताची तब्येत ठीक नाहीये. सतत डोकं दुखत असतं. खूप अशक्त झाली आहे ती. हो, 2 दिवसापूर्वी ती शाळेला जात होती आणि चक्कर येऊन पडली. बापरे. हो. अहो, मग डॉक्टरांकडे दाखवलं नाही का हिला? दाखवलं. डॉक्टरांनी खूप महागातले ट्रीटमेंट करून घरी पाठवलं आणि आम्ही विचारलं तिला काय होते तर तेही सांगत नाहीयेत. अहो, आम्ही गरीब माणसं, आम्हाला नाही परवडते महागातले ट्रीटमेंट. आता आम्हाला देवाचाच आधार आहे. मी देवाला हात जोडून प्रार्थना करायला आलीये, माझ्या मुलीला लवकर बरं वाटू दे. निकिता, तू स्ट्रॉंग गर्ल आहेस की नाही? हो. मी शाळेत असताना तुम्हाला सगळ्यांना झाशीच्या राणीची एक गोष्ट सांगितली होती, आठवते? हो. मग त्या झाशीच्या राणी किती स्ट्रॉंगली आणि धैर्याने त्या शत्रूशी लढल्या होत्या की नाही? तुला सुद्धा तुझ्या आजाराशी असंच लढायचंय. अजिबात घाबरायचं नाही. तुला काही होणार नाही. स्ट्रॉंग गर्ल आहेस की नाही तू? हो टीचर. गुड गर्ल. आणि मला माहिती, तू लवकरात लवकर बरी होणार आहेस. खूप धीराची आहे माझी पोरगी. किती त्रास होत असेल ना तरी बोलून नाही दाखवणार. आज तिचे बाबा जिवंत असले असते तर किती बरं वाटलं असतं. किती आधार मिळाला असता आम्हाला. देव तरी किती परीक्षा घेतोय हो. नेताना एकदम
सगळं कुछ घेऊन गेलं. तरी मी हिला लोकांची धुनी भांडी करून हिला शिकवते. आम्ही जे भोगले ते हिच्या वाटेला येऊ नये असंच वाटतंय. आई हे बघा, प्लीज तुम्ही शांत व्हा. तुम्हाला काय वाटतं नाही मी समजू शकते. आणि वडील नसले की आपले काय हाल होतात ना, हे मी खूप चांगलं अनुभवलंय. पण तुम्ही अजिबात धीर सोडू नका. सगळं काही व्यवस्थित होईल आणि निकिता सुद्धा लवकरात लवकर बरी होईल. मी बाप्पाला प्रार्थना करणार आहे निकितासाठी. तिला काहीच नाही होणार आहे. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही म्हणताय तसंच होऊ दे. माझी निकिता लवकर बरी होऊ दे. चला येते मी. हो चल बाळा. बाय टीचर. बाय आणि काळजी घ्या. कुठे राहिला देवांश? इतका उशीर होणार होता तर मला पण सांगायचं ना, मी पण उशीर आले असते. मीटिंग झाल्यानंतर जरी कळवलं असतं ना तरी पण वेळेत पोहोचले असतील. त्याच्या चाकीचं टोनी असतं ना, जसं जीवच घेतला असता त्याचा. एसी एसी रिलॅक्स. टोनी नाहीये हा, ती देवांश जहागीरदार आहे. रिच व्हायचंय ना आपल्याला. पेशन्स बेबी. कॉल करून बघते. याला काय अर्थ आहे? कॉल पण बिझी येतो याचा. नुसता स्टॅच्यू करून ठेवला माझा. या ओके देन. आपण नेक्स्ट वीकला जेव्हा मीटिंग करू तेव्हा बाकी सगळं डिस्कस करूच. या सी यू. बाय बाय. ओ अंजलीचा मिस कॉल.
सई सई थांबा. किती आणि कुठे पळालो? तुम्हाला तर माहितीये, तुम्ही माझ्यापासून कितीही लांब जाण्याचा प्रयत्न केला तरी डेस्टिनी आपल्याला एकमेकांपुढे उभे करून ठेवतेच, राईट? सई तुम्हाला आठवतंय आपण पहिल्यांदा याच देवळात भेटलो होतो. इथेच पहिल्यांदा एकमेकांसमोर आलो होतो. इथेच पहिल्यांदा बोललो होतो. आठवतंय ना? त्या दिवशी देवळात तुम्ही माझं लग्न व्हावं म्हणून प्रार्थना केली होती देवाकडे. आणि आज फायनली माझं लग्न होतंय तर तुम्ही दूर पळताय माझ्यापासून. वाय? यू नो व्हॉट, हा देव आपल्या मैत्रीला साक्षी आहे. आणि आय एम शुअर तुम्ही याच्या समोर माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही. इनफॅक्ट मला तर असं वाटतंय की आत्ता हा जो चान्स तुम्हाला मिळालाय ना, तो या देवानेच दिलाय. तुम्हाला जे काही सांगायचंय ना मला, ते सगळं सांगून टाका. तुम्ही सगळं काय लपवलं, त्याच्या मागे काय कारण होतं, एव्हरीथिंग प्लीज टेल मी, प्लीज. त्यानंतर तुम्हाला पण हलका वाटेल आणि मला पण. हे बघा, सगळ्याच गोष्टी सांगितल्यावर काय मन हलकं होत नसतं. काही गोष्टी न सांगितलेल्या चांगल्या असतात, नाहीतर मनावरचा भार आणखीच वाढत जातो. देवाची सुद्धा हीच इच्छा आहे की तुम्ही इथनं न सांगता नाही जाऊ. कम ऑन सई, प्लीज सांगून टाका. मलाही तुम्हाला खरं सांगायचंय, पण नाही सांगू शकत. सई, यू नो ना, मैत्रीमध्ये एकमेकांपासून काही लपवायचं नसतं. नो सिक्रेट्स, प्लीज. आता मी यांना कसं समजावू? असा काय नाईलाज आहे तुमचा? प्लीज बोला, प्लीज. हे बघा प्लीज, मी सगळ्याच गोष्टी नाही सांगू शकत तुम्हाला. पण मला खरं ऐकायचंय. तुमच्या मनात जे काही चालू आहे तेच खरं असं समजा.
सई सई थांबा सई. असं काय सई जे तुम्ही मला सांगू शकत नाही, जे मनात ठेवून खरं तर तुम्हालाही त्रास होतोय. एकदा मन मोकळं करून बघा, आपल्या दोघांच्याही मनातली बेचैनी दूर होईल सई.